थोडा वेळ बायकोसाठी काढला तर काय हरकत आहे, दीक्षा चेहरा पाडत म्हणाली. दक्ष, ती फक्त सोबत यायला म्हणतीये ना, गेलास एक दिवस तिच्यासोबत तर काय होतं, तुझ्या त्या मीटिंग्स नेहमीच्याच आहेत, अनुराधाबाई वैतागत म्हणाल्या. आई अगं, मावशी, अगं दादाला जमत नसेल तर ठीक आहे, मी आहे ना सोबत. वहिनींना काही अडलं नडलं तर मी करेन ना मदत, चालेल ना वहिनी, नितीन अगदी मधाळ स्वरात म्हणाला. तसा दक्षने त्याला मनातल्या मनात शिव्या घातल्या. आता पुढे. मला खात्री आहे नितीन भाऊजी, तुम्ही मला मदत करालच, पण कसं आहे ना, नवरा तो नवरा ना, मला दक्ष शिवाय बिलकुल करमणार नाही. आई प्लीज सांगा ना, दीक्षा क्यूट फेस करत म्हणाली. पण तिचं बोलणं ऐकून नितीनचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. हो बरोबर आहे तुझं. दक्ष, तू जाणार आहेस हा तिच्यासोबत, आई जरा दम देत म्हणाल्या. तशी दीक्षा त्याच्याकडे पाहत गालातल्या गालात हसू लागली. काय बाई आहे, केवढा तो ड्रामा, म्हणे मला नवराच सोबत पाहिजे, बसंती कुठली. दक्ष मनातल्या मनात म्हणाला. प्रियासोबत जुजबी बोलून दक्षनी दीक्षा रूममध्ये निघून गेले. रूममध्ये आल्या आल्या दक्षने दरवाजा लावला आणि तो दीक्षाकडे वळला. काय बायको, बाहेर सगळ्यांसमोर माझ्यावर जरा जास्तच प्रेम उतू चाललेलं, क्या इरादा है, दक्ष डोळा मारत म्हणाला. इरादा तो काफी नेक है हजबंड, मला त्या नितीनच्या कचाट्यात सोडून तू कामाच्या नावाखाली पळून जाणार होतास काय, पळपुटा कारखानीस, दीक्षा त्याला चिडवत म्हणाली. ए बाई, माझी उद्या खरंच मीटिंग आहे. दीक्षा, मला खरंच शॉपिंगला यायला जमणार नाही आहे, तू कार्तिकला घेऊन जा हवं तर, मी सांगतो त्याला, दक्ष तिला समजावत म्हणाला. कार्तिक माझा नवरा आहे की तू, लग्न तू केलंयस ना माझ्याशी, हेही जबरदस्तीनं, मग यावंही तुलाच लागणार, मला तुझी कारणं नको आहेत दक्ष, तू येणारेस म्हणजे येणारेस, दीक्षा हाताची घडी घालत म्हणाली. कठीण आहेस तू, छळकुटी दीक्षा, दक्षने तिच्यावर रागीट कटाक्ष टाकला आणि तो गॅलरीत निघून गेला. दीक्षानं स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि विचारात गुरफटून गेली. तिला स्वतःच्याच वागण्याचं आश्चर्य वाटत होतं. तिला नितीनसोबत नाही तर चक्क दक्षसोबत सेफ वाटत होतं. बरं झालं वेळेत मला नितीनचं खरं रूप कळलं. खरा नितीन जर असा असेल तर तो माझ्या आयुष्यातून गेला हेच बरं आहे, पण तो जे माझ्यासोबत वागला त्यासाठी मात्र मी त्याला कधीही माफ करणार नाही. प्रियाला सगळं माहीत असूनही ही मुलगी त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट का धरून बसली आहे. जे केयाच्या बाबतीत झालं तेच जर नाही नाही असं होता कामा नये. ती ताडकन उठून बसली. दक्ष, दीक्षा जवळजवळ धावतच गॅलरीत निघून आली. दक्ष कामात गढला होता. तिच्या अचानक आलेल्या आवाजानं तो चांगलाच दचकला. दीक्षा, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का, काय झपाटलं वगैरे आहे का कुणी, केवढ्यांदा ओरडतीयस, दक्ष कान बंद करत म्हणाला. ए ढब्बू कारखानीस, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी आली आहे. दीक्षा त्याच्यासमोर बसली. बोल काय ते लवकर, आणि जरा लवकर, मला काम आहे, दक्ष लॅपटॉपमध्ये पाहत म्हणाला. तुझ्या कामाचा मिजाज मला दाखवू नकोस तू. दीक्षा त्याच्या हातातून लॅपटॉप खेचून घेत म्हणाली. अगं ए, वेडी आहे का गं तू. दीक्षा, एक दिवस तुझ्या या विचित्र वागण्यामुळं मला माझ्या ऑफिसला टाळं लावावं लागणार आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी अशी अवस्था झाली आहे माझी. मी का सहन करतोय तुला, माझं मलाच कळत नाही, दक्ष थोडं चिडत म्हणाला. पायावर धोंडा मारून कुणी घेतला रे धोंड्या, तू स्वतः ना, मग भोग तुझ्या कर्माची फळं. आता मी काय सांगते ते ऐक. दक्ष, मला ना भीती वाटते रे. कसली. हेच म्हणजे प्रियाची अवस्था केयासारखी व्हायला नको. तुला कळतंय ना मी काय म्हणतीये, दीक्षा नखं कुरतडत म्हणाली. दीक्षा तू, हे बघ दक्ष, कदाचित माझी शंका खोटीही असेल, पण आपण त्याकडे दुर्लक्ष तर करू शकत नाही ना. हे असं काही झालं ना तर. एक मिनिट. हे बघ दीक्षा, असं काही होणार नाही आहे. आय मीन, मी माझी एक फ्रेंड आहे, तिला कायम प्रियासोबत राहायला सांगितलं आहे. तिच्या आजूबाजूला काही शंका किंवा संशय आला तर ती आपल्याला अलर्ट करेल. तू नको या सगळ्याचा ताण घेऊ, मी हा विचार ऑलरेडी केला आहे, दक्ष शांतपणे म्हणाला. नक्की ना दक्ष, खरंच जर प्रियाला काही झालं ना, आई शपथ त्या नितीनची मी ती अवस्था करेन ना ज्याचा त्याने स्वप्नात पण विचार केला नसेल, दीक्षा भडकत म्हणाली. शांती दीक्षा, शांती, मी म्हणालोय ना मी सोय केली म्हणून, निश्चिंत राहा तू, जा जाऊन झोप. मला नाही झोपायचं, मी इथेच झोपणार, दीक्षा तिकडे सोफ्यावरच आडवी होत म्हणाली. अय,
नाटकं नको आहेत हा. मी काय त्या हिंदी पिक्चरमध्ये दाखवतात तसं तुला उचलून वगैरे आत नेणार नाही आहे. तुला जमणार पण नाही आहे रे ते, अरसिक कारखानीस. तुला हात पण नाही लावू देणार मी. दीक्षानं नाक मुरडलं. मग हे बाहेर झोपायचं सोंग कशाला? तुझ्यावर लक्ष ठेवायला. तुला असं तसं सोडत नसते मी, छळून काढणार मी तुला, दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली. तसा दक्षने तिला रागीट लूक दिला आणि तो त्याच्या कामाकडे वळला. दीक्षा त्याच्याकडे पाहत होती. तो मन लावून काम करत होता. अचानक तिला पुराव्यांची आठवण झाली. तशी ती ताडकन उठली. आता काय? दक्षने तिच्याकडे पाहत विचारलं. ते पुरावे मला पाहायचेत. दीक्षा उठून दक्ष शेजारी जाऊन बसली. अगं अम्मा, काम करू देत ग, दक्ष चिडचिडत म्हणाला. कर ना काम, वर्कोहोलिक कारखानीस कुठला. मी फक्त पुरावे मागितलेत पाहायला, तेवढे दे आणि करत बस तुझं काम. दीक्षा नजरेत जरा बाणत म्हणाली. तसं दक्षने तिला मोबाईलमधला एक फोल्डर उघडून दिला. त्यात काही डॉक्युमेंट्स आणि 1-2 व्हिडिओज होते. दीक्षाची नजर त्यावरून फिरली आणि तिनं डोळे विस्पारले. तिनं फुटेज ओपन करून पाहिलं आणि संतापानं तिच्या डोळ्यात पाणी आलं. दीक्षा, दक्ष तिच्याकडे काळजीनं पाहत होता. दक्ष, किती घाणेरडा खेळ खेळला या नितीननं. माझा तर विश्वासच नाही बसत अजूनही की कधी काळी याच माणसावर मी प्रेम केलं होतं. शी, लाज वाटते मला. दक्ष प्लीज, हे फुटेज आणि ही डॉक्युमेंट्स मला हवी आहेत. दीक्षा मनाशी काहीतरी ठरवत म्हणाली. दीक्षा प्लीज, नितीन अलर्ट होईल असं काहीही तू करणार नाही आहेस आता. माझ्या डोक्यात आहेत काही गोष्टी, आपण त्याला बरोबर अडकवू. सध्या जरा शांत राहा तू, दक्ष म्हणाला. तू देतोयस की नाही? दीक्षा चुटकी वाजवत म्हणाली. घे बाई घे, पण आता प्लीज जरा. ठीक आहे, दीक्षा त्याला म्हणाली खरी, पण तिच्या डोक्यात वेगळंच काहीतरी फिरत होतं. तिनं तिच्या मोबाईलमध्ये डेटा ट्रान्सफर करून घेतला आणि आज झोपायला निघून गेली. महत्त्वाची मीटिंग असल्यानं दक्ष सकाळी लवकर ऑफिसला निघून गेला. शॉपिंगला जायचं असल्यानं दीक्षानं आज सुट्टी टाकली होती. इच्छा तर नव्हती तिची, पण प्रियाच्या काळजीनं तिनं सोबत जाणं पसंत केलं. इकडे दक्ष अस्वस्थ होऊन केबिनमध्ये फेऱ्या मारत होता. इतक्यात कार्तिक आत आला. काय रे, जेवायच्या आधीच शतपावली, कार्तिक हसत म्हणाला. कार्तिक, बरं झालं तू आलास. हे बघ, थोड्या वेळात ते प्रिया, नितीन, दीक्षा सगळे शॉपिंगला निघणार आहेत. माझी महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला जाता येणार नाही आहे. तू तर त्यांच्यासोबत जा. मी तिकडे जाऊन काय करणार आहे? दक्ष प्लीज रे, या असल्या कामांना तरी मला पाठवू नकोस. अरे बाबा, माझा नाईलाज आहे. नितीन आहे त्यांच्यासोबत, म्हणून दीक्षा एकटं जायला नाही म्हणतीये. तो कसा आहे माहिती आहे ना तुला. अरे पण ते शॉपिंग वगैरे बोरिंग वाटतं रे बाबा. त्या बायका एका साडीसाठी जो गदारोळ घालतात ना, माझं डोकं आऊट होतं रे, कार्तिक वैतागत म्हणाला. अरे बाबा, आजच्या दिवस जा. मीटिंग नसती तर मीच गेलो असतो. मला त्या प्रियाची पण काळजी लागून राहिली आहे. खरंच कळत नाही आहे या लग्नाचं कसं होणार ते. दीक्षाला एकटं पाठवलं ना तर माझं जगणं मुश्किल करून टाकेल ती बया, दक्ष चिडचिडत म्हणाला. तसं कार्तिक हसू लागला. दक्ष, जरा तुझा चेहरा आरशात बघ. काय अवस्था झाली रे तुझी. मला ना तुझी कीव करावीशी वाटतीये. तिला त्रास द्यायचा म्हणून तू तिच्याशी लग्न केलंस. मी होतंय उलटंच, कार्तिक हसत म्हणाला. हस बाबा तू, हस मला. यार, माझ्या हातून हसू झालंय असं वाटतंय मला आता. पण खरं सांगू, दीक्षा इथे जॉबला लागल्यापासून मी तिला पाहतोय. ती असं वेड्यासारखं कधीच वागली नाही रे. म्हणजे एकदम शांत, संयमी, हुशार, सोज्वळ दीक्षा पाहिली आहे मी. दीक्षाचं हे रूप आत्ताच पाहतोय. इतकी मस्करी, इतकं बालिश वागणं, कधी कधी बेफिकीर वागणं, हे सगळं फक्त आणि फक्त ती तुझ्यासोबत असतानाच करते. म्हणजे बघ ना, प्रत्येक व्यक्तीत एक बालिश, दंगेखोर व्यक्ती लपलेली असते, जी सगळ्यांसमोर व्यक्त होत नाही किंवा ती सगळ्यांसमोर तसं वागत नाही, पण आपल्या माणसासमोर वागताना मात्र विचार करत नाही. असं काहीसं दीक्षाबाबतीत मला वाटतं. तसं असेल तर मग तिने असं नितीनसोबत वागायला हवं होतं. माझ्यासोबत का वागते? कदाचित तिला तुझ्यासोबत सेफ वाटत असावं. म्हणजे तू तिच्याशी जे काही वागलास ते तिच्या दृष्टीनं चूक नक्कीच आहे, पण तरीही तू तुझ्या मर्यादेत वागतोस हे कदाचित तिला आवडलं असावं. कारण एखादा मुलगा खूप हँडसम आहे, रिच आहे, म्हणून मुलींना त्यांच्यासोबत सेफ वाटेलच असं नाही. पण एखाद्या मुलासोबत त्यांना सेफ वाटून जातं, जो त्यांची नकळत काळजी घेतो, पर्वा करतो. तू जे काही बोलतो ते मला काही कळत नाही. तू त्या शॉपिंगवर काय तो तोडगा काढ, दक्ष वैतागत म्हणाला.
दोघे बोलत असताना दक्षचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर दीक्षाचं नाव पाहून त्यानं थोडं वैतागतच कॉल रिसीव्ह केला. तू निघाला का ऑफिसमधून? ओरडतीयस काय तू? हळू बोल ना जरा, कानाचे पडदे फाटले माझ्या. निघालास की नाही तेवढं सांग. निघतोय मी 5 मिनिटात, दक्ष खोटंच म्हणाला आणि त्यानं कॉल कट केला. कार्तिक जा रे बाबा, निदान तू तरी ऐक माझं. किती वैतागलायस दक्ष, जातोय मी. कार्तिक नाईलाजानं ऑफिसमधून बाहेर पडला. घरी सगळेजण आवरून रेडी होते. नितीनसोबत असल्यानं दीक्षाला खूप ऑकवर्ड वाटत होतं. त्याची ती नजर, मुद्दाम दीक्षाच्या शेजारी उभं राहणं, या सगळ्यांमुळं तिला खूप इन्सिक्युअर फील होत होतं. नितीन तिच्याशी बोलायला येणार इतक्यात कार्तिकची कार त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. कार्तिक तू? दीक्षानं आत डोकावत आश्चर्यानं विचारलं. दक्ष जरा मीटिंगमध्ये बिझी आहे त्यामुळे मी आलो. चालेल ना मी आलो तर? कार्तिकनं हसत विचारलं. दीक्षाचा चेहरा पडला होता तर नितीनच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. तो लगेच पुढे झाला. हो चालेल ना, त्यात काय, पण वाईट वाटलं मला. नाही म्हणजे वहिनी इतकं सुंदर तयार होऊन त्याची वाट पाहत होत्या आणि त्याला बायकोची कदरच नाही. आता मी बघा आहे ना माझ्या बायकोसोबत. प्रेम हो, प्रेम असावं लागतं. हो ना प्रिया? नितीन मुद्दाम प्रियाला जवळ घेत म्हणाला. नितीन, प्रेम सिद्ध करायला कायम सोबत असावंच लागतं असं नाही. तू आणि मी ऑफिसमध्ये एम्प्लॉई आहोत बाबा, पण दक्षचं तसं नाही. मालक आहे तो कंपनीचा, त्याला ऑफिस वाऱ्यावर सोडून चालत नाही. बरोबर बोलतोय ना मी मावशी? कार्तिक अनुराधांकडे पाहत म्हणाला. बरोबर बोललास तू, अनुराधा त्याची बाजू घेत म्हणाल्या. दीक्षा तू, दिव्या मावशी आणि सुमा मावशी माझ्या गाडीत बसा. नितीननी प्रिया त्यांच्या गाडीनं येतील. कम ऑन, आपल्याला उशीर होतोय. कार्तिकनं दीक्षाला नजरेनं धीर दिला आणि सगळे गाडीत बसले. थोड्या वेळात दोन्ही गाड्या शॉपिंग मॉलला पोहोचल्या. दक्षच्या वागण्यानं दीक्षा थोडी डिस्टर्ब झाली होती. तिला कळत नव्हतं दक्षनं आल्यानं तिला इतका त्रास का होतोय. इकडे दक्षचंही मीटिंगमध्ये बिलकुल लक्ष नव्हतं. तो नाईलाज म्हणून मीटिंग अटेंड करत होता. गेले 1.5 तास साड्यांचं शॉपिंग चालू होतं, पण प्रियानं अजूनपर्यंत फक्त एकच साडी सिलेक्ट केली होती. कार्तिक या सगळ्याला जाम वैतागला होता. तरी बरं ऑफिसमधून येताना तो त्याचा लॅपटॉप घेऊन आला होता, त्यामुळं निदान काम तरी करता येत होतं. पण काम करत असतानाही त्याची नजर नितीनवर होती. दीक्षामध्येच उठून वॉशरूमला गेली. तसं 5-1 मिनिटात नितीनही तिथून बाहेर पडला. दीक्षा फ्रेश होऊन बाहेर आली तसं नितीननं तिला गाठलं. त्याला समोर पाहून तिचं डोकं सटकलं होतं. वहिनी, मला तुमचं फारच वाईट वाटतंय. असा कसा तुमचा नवरा एवढी सुंदर बायको सोबत असताना ऑफिसचं काम करत बसलाय? नितीननं अगदी बिचारा चेहरा करून दीक्षाला सांगितलं. नितीन, बाजूला हो. अरे मी तुझी काळजी करतोय आणि तू मला बाजूला व्हायला सांगतेय. नॉट फेअर हा वहिनी. नितीन कुत्सित हसत म्हणाला. मला तुझ्या काळजीची अजिबात गरज नाही आहे. मी स्वतःला सांभाळायला समर्थ आहे. दीक्षा बाजूनं जायला निघाली होती, पण नितीननं तिचा रस्ता अडवला. तुला अजूनही चान्स आहे. तू म्हणत असशील तर आपण आत्ताही एकत्र येऊ शकतो. विचार कर हा. लाज वाटत नाही का रे तुला? ती प्रिया तुझ्यासोबत सुखी संसाराची स्वप्न पाहतीये आणि तू तिच्या अपरोक्ष हा असा फाजीलपणा चालवलायस. दीक्षा आता चिडली होती. लाज ती काय असते सांगशील का वहिनी मला? नितीन तिच्या गालाला हात लावत म्हणाला तसा तिनं त्याचा हात झटकला. सांगेन ना तुला, तशा बऱ्याच गोष्टी शिकवायच्यात हा तुला नितीन, पण सध्या तरी एवढंच सांगते की जे तू केयासोबत वागला ना ते प्रियासोबत वागण्याचा प्रयत्नही करू नकोस. तसं जर केलंस ना तर परिणाम वाईट होतील. दीक्षा धारदार आवाजात म्हणाली. ओ, कळलं तर तुला केयाबद्दल. चलो ठीकच आहे म्हणा. आता मला लपवाछपवी करावी लागणार नाही. राहिला प्रश्न प्रियाचा, तर वहिनी तुमच्या मैत्रिणीला प्रेमात पडायची फारच हौस आहे हो. तरी मी समजावत असतो तिला, पण कळत नाही ना तिला. आता काय करायचं? चूक तर तिनं केली, मग शिक्षाही भोगावीच लागणार. नितीन क्रूर हसत म्हणाला. नितीन, दीक्षाच्या डोळ्यात राग उतरला होता. उफ, तू रागवल्यावर खरंच खूप हॉट दिसते असं वाटतं. काय वाटतं नितीन? दक्ष नितीनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. त्याला आलेलं पाहून नितीन गडबडला. नाही म्हणजे काय वाटतं नितीन भाऊ? जरा मलाही कळू देत. माझ्या बायकोला त्रास देऊन झालं असेल तर निघ इथून. मला तमाशा करायला लावू नकोस. आऊट. दक्ष त्याच्यावर ओरडला तसं नितीन चरफडत तिथून पटकन निघून गेला.
आर यू ओके? तो गेल्यावर दक्ष दीक्षाकडे वळला. काही गरज नाही आहे तुझ्या काळजीची. कशाला आलायस तू इथं? तुझं मुद्दाम वागणं कळत नाही मला, असं वाटतंय का तुला? याला असं वागायला तूच खतपाणी घालतोस दक्ष. मीटिंग महत्त्वाची होती ना, मग कशाला आलास सोडून? निघून जा इथून. दीक्षा चिडत आत जायला वळली. दीक्षा, मीटिंग अर्धवट सोडून आलोय मी, केवळ तू म्हणालीस म्हणून. ओ हो, दिलदार दक्ष राजे, कशाला एवढे उपकार करायचे माझ्यावर? काही गरज नाही आहे तुझी. दीक्षा रागात आत निघून गेली. दक्ष हताश होऊन तिच्या मागे आला. दक्षला तिकडे पाहून कार्तिक आश्चर्यचकित झाला. त्याने लॅपटॉप बॅगेत ठेवला आणि तो दक्ष जवळ निघून आला. काय रे, तू कसा काय आलास? मीटिंगचं काय झालं? मीटिंग अर्धवट सोडून आलोय. सिरियसली दक्ष, तू मीटिंग अर्ध्यात टाकून आलास? आय डोंट बिलीव्ह दिस. कार्तिक शॉक होत म्हणाला. आता तू ओव्हर रिॲक्ट करू नको. मला खरंच असं वाटतंय मी मीटिंग सोडून उगाच आलो. ही शूर्पणखा बघ कशी रागवून बसलीये. यार, किंमत नाही कुणाला. दक्ष दीक्षाकडे पाहत म्हणाला. सिरियसली? दीक्षा खरोखर रागावली तुझ्यावर? तुमच्या दोघांचं ना मला काही कळतच नाही. नक्की तुमच्यात कसं नातं आहे ते देवच जाणे, कार्तिक म्हणाला. दादा, अरे वहिनीला साडी सिलेक्ट करायला मदत कर ना, ती खूप कन्फ्यूज झाली आहे. दिव्या तिकडे येत म्हणाली. आयुष्यात हेच राहिलं होतं, बायकोची साडी सिलेक्ट करणं. दक्ष डोक्यावर हात मारत म्हणाला. अरे येतोयस ना? हो आलो दिव्या. दक्ष नाईलाजानं साडी सिलेक्ट करायला गेला. साड्यांची शॉपिंग आवरायला बराच वेळ गेला. दक्ष आल्यावर कार्तिक ऑफिसला निघून गेला. शॉपिंग आवरल्यावर सगळ्यांचं जेवणासाठी म्हणून रेस्टॉरंटला जायचं ठरलं. त्यासाठी सगळेजण बाहेर आले. दीक्षा अजूनही रागात होती. दक्ष तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होता तर ती त्याला जास्तच इग्नोर करत होती. ती रागातच गाडीच्या दिशेनं जायला निघाली. सध्या तरी तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त राग भरला होता. आजूबाजूचं काहीच भान तिला नव्हतं. ती तिच्याच तंद्रीत चालली होती. तेवढ्यात अचानक एक ट्रक दीक्षाच्या दिशेनं स्पीडमध्ये येऊ लागला. दक्षचं तिच्याकडे लक्ष गेलं तसं तो जोरात ओरडला. दीक्षा, बाजूला हो दीक्षा. दक्ष ओरडत होता पण दीक्षापर्यंत त्याचा आवाज पोहोचत नव्हता. दीक्षा. दक्षने धावत येऊन तिला बाजूला सारलं तसं दोघे रस्त्याच्या साईडला पडले. तिला उभं करून दक्षने डायरेक्ट मिठीत घेतलं. तिला तर अजूनही कळत नव्हतं काय झालं ते. सगळेजण त्यांच्या दिशेला धावत आले. दीक्षा, ठीक आहेस ना तू? लक्ष कोणीकडे होतं तुझं? काही झालं असतं म्हणजे? दक्षने तिला छातीशी कवटाळलं. जरा भान आलं तेव्हा दीक्षाचा सगळा प्रकार लक्षात आला आणि नकळत तिनंही मिठी घट्ट केली. नाही म्हटलं तरी ती घाबरली होती. जर दक्षने तिला वेळेवर बाजूला खेचलं नसतं तर आज होत्याचं नव्हतं झालं असतं. काही वेळानं तिचं समोर लक्ष गेलं. सगळेजण काळजीनं तिला पाहत होते. आपण सगळ्यांसमोर दक्षच्या मिठीत आहोत याची जाणीव झाली आणि तिनं अलगद दक्षला बाजूला केलं. तो अजूनही तिच्याकडे पाहत होता, पण आता मात्र दीक्षानं नजर चोरली. दक्षने तिला पाणी दिलं तशी ती जरा शांत झाली. नितीन मात्र गालातल्या गालात हसत बाजूला उभा होता. काय मग मिस्टर अँड मिसेस कारखानीस, कशी वाटली झलक? मला ब्लॅकमेल करतोयस काय दक्ष? तुला असं वाटलंच कसं मी शांत राहीन? माझी प्यारी दिशू बिचारीनं धमकी दिली मला, पण तिला माहीत नाही मी काय चीज आहे ते. हा फक्त ट्रेलर होता, आगे आगे देखो होता है क्या. त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हसू झळकत होतं. झालेल्या प्रसंगामुळं दीक्षा आणि दक्ष दोघेही हादरले होते. अनुराधा पटकन दीक्षाकडे आल्या. दीक्षा बाळ, ठीक आहेस ना तू? लक्ष कुणीकडे होतं तुझं? त्यांनी काळजीनं विचारलं. आई ते. दीक्षाला काय बोलावं ते सुचत नव्हतं. आई, मी दीक्षाला घेऊन घरी जातो, तुम्ही तुमचं शॉपिंग आवरून घरी या. दक्षने सगळी सूत्रं त्याच्या हातात घेतली. दक्ष, मी ठीक आहे, दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. दीक्षा, आपण घरी जातोय. मावशी, दिव्यानी आई नितीनच्या गाडीतून जातील. दक्षचा आवाज वाढायला लागला होता. दीक्षा, दक्ष बरोबर बोलतोय, तुम्ही दोघे घरी जायला निघा, बाकीचं आम्ही पाहतो, अनुराधाबाई म्हणाल्या. दक्षचा एकंदर रागरंग बघता दीक्षाची नाही म्हणायची हिंमतच झाली नाही. त्यानं गाडीचा दरवाजा उघडला तशी ती आत बसली. दक्षने सगळ्यांचा निरोप घेतला आणि दक्षसोबत घरी जायला निघाला. गाडीतही दोघे शांतच होते. दक्ष, दीक्षानेच हाक मारली. बोल ना, तू ठीक आहेस ना? हो, माझे राहू देत. त्या प्रियाला आपण नितीनसोबत सोडलंय त्याची मला जास्त भीती वाटतीये. तो खूप विचित्र आहे रे. झालं. तिचं बोलणं ऐकून दक्षची तार सटकली. दीक्षा, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? आता प्रसंग काय घडलाय? तू बोलतीयस काय? आता या क्षणी तुझ्या डोक्यात फक्त तुझे विचार हवेत.
हे बघ, मी तुला परत एकदा सांगतोय, नितीनसोबत लग्न हा प्रियाचा स्वतःचा निर्णय आहे. ना मी तिला फोर्स केलाय ना इतर कोणी. तू स्वतः तिला समजावलंस, पण तिने दिलेलं उत्तर तुला माहिती आहे. तिच्या सेफ्टीच्या दृष्टीनं जे करायला हवं ते मी करतोय. या उपर मला नाही वाटत आपण विचार करायला हवा. दक्ष आवाज चढवत म्हणाला. अरे पण एकदम शांत राहायचं. जगाचा विचार करणं बंद कर दीक्षा. तू तुझ्या बाजूने सगळे प्रयत्न करून झालेत. यापुढे हा विषय माझ्यासमोर काढायचा नाही. दक्ष दरडावून म्हणाला तशी दीक्षा शांत बसली. थोड्या वेळात दोघे घरी पोहोचले. दक्षने स्टाफ करवी दोघांसाठी लंच मागवून घेतला आणि ती रूममध्ये निघून गेले. दीक्षा फ्रेश होऊन बाल्कनीत येऊन बसली. डोक्यात मगाशी घडलेल्या प्रसंगाचे विचार चालू होते. दक्ष फ्रेश होऊन आला आणि त्यानं एक नंबर फिरवला. हॅलो, इन्स्पेक्टर वाघमारे. दक्ष कारखानीस बोलतोय. इन्स्पेक्टरचं नाव ऐकून दीक्षानं कान टवकारले. ती आत निघून आली. बोला दक्ष साहेब, काही काम होतं का? हो इन्स्पेक्टर, आज सेंट्रल मॉल बाहेर, असं म्हणत दक्षने घडलेला किस्सा इन्स्पेक्टर वाघमारेंच्या कानावर घातला. इन्स्पेक्टर साहेब, मला असं वाटतं कुणीतरी मुद्दामहून हे सगळं घडवून आणलंय. मॉलच्या बाहेर CCTV आहे. त्याच्या फुटेजवरून तुम्हाला ट्रकचा नंबर मिळू शकतो. प्लीज जरा लवकरात लवकर स्टेप घेतल्यात तर बरं होईल. डोंट वरी मिस्टर दक्ष, मी बघतो काय करायचं ते, इन्स्पेक्टर वाघमारे म्हणाले आणि त्यांनी कॉल कट केला. दक्ष कॉल कट करून मागे वळला तर मागे दीक्षा उभी होती. दक्ष, तुला असं वाटतंय का की मगाशी जे काही झालं ते कोणीतरी जाणून बुजून घडवलं होतं? तिनं विचारलं. माहीत नाही दीक्षा, पण मला कुठलाही चान्स घ्यायचा नाही. तू जेवून आराम कर, बाकी गोष्टी माझ्यावर सोड, दक्ष शांतपणे म्हणाला. अरे पण माझ्यासोबत असं कोण कशाला वागेल? हे बघ, छोटी मोठी दुश्मनी ठीक आहे, समजू शकते, पण माझा जीव घेण्यापर्यंत कुणाची मजल जाईल? पण आपण का चान्स घ्यायचा दीक्षा? हे सगळं कितीवर गेलं असतं याची तुला कल्पना तरी आहे का? मी करतोय ना सगळं हँडल, तू नको पडू यात. एकतर माझ्यावरच्या रागामुळे तुझं आजूबाजूला लक्ष नव्हतं. किती हाका मारल्या मी तुला, तुला एकदाही वळून पाहता आलं नाही. तुला माझं कधीच ऐकायचं नसतं. परत तो प्रसंग आठवून दक्ष चिडला. तू चिडणारेस का आता माझ्यावर? मी काळजीनं बोलतोय दीक्षा. तुला माझ्या बोलण्यातली काळजी दिसत नाही, त्याला मी काय करू? प्रत्येक वेळेस माझ्या वागण्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढायचा असतो तुला. नेहमी भांडायचं असतं. जग दुनिया वाईट वागली तरी त्याची काळजी असते तुला, पण माझ्या बाबतीत अगदी तलवार उपसून तयार असतेस तू. मला नाही बोलायचं तुझ्याशी. दीक्षा गाल फुगवून बाहेर निघून गेली. दक्षने मोबाईल सोफ्यावर फेकला आणि तो हताश होऊन बेडवर बसला. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. सोबत दीक्षाची काळजीही वाटत होती. का विचार करतोय मी तिचा? तिला त्रास द्यायचा म्हणून मी तिच्याशी लग्न केलं, पण तिला त्रास द्यायचा सोडून सगळं करतोय मी. मगाशी तिच्या दिशेनं येणारा ट्रक पाहून काळजात धस्त झालं होतं माझ्या. तिच्या काळजीनं अस्वस्थ झालो होतो मी, आणि आताही आहे. दरवेळेस तिच्यावरच्या रागापेक्षा माझ्यातला माणूस वरचढ ठरतोय. दक्ष विचारांच्या तंद्रीत हरवला असताना स्टाफ दोघांसाठी जेवण घेऊन आला. दोघांनी मनाविरुद्ध जेवण केलं. दक्ष बाल्कनीत निघून गेला आणि दीक्षा बेडवर आडवी झाली. आज जर दक्ष आला नसता तर माझं काय झालं असतं? अशी कशी बेफिकीरपणे चालत होते मी. एवढा राग की आसपासचं भानही राहू नये मला. माझ्यावर नेहमी चिडणारा दक्ष मगाशी किती घाबरला होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. रादर आताही त्याला माझी काळजी वाटतेय. मला नेहमी त्रास देणारा माझ्यासाठी इतका व्याकुळ का झाला होता? त्याला या ॲक्सिडेंटबद्दल शंका येते, पण माझ्यासोबत असं कोण करेल? दीक्षा विचार करू लागली तसं तिला काहीतरी क्लिक झालं. दक्ष, दीक्षा पटकन ओरडली. दीक्षा, काय झालं? दक्ष धावतच आत निघून आला. ऐक ना दक्ष, आज मॉलमध्ये नितीन माझ्यासोबत बोलत होता, तेव्हा तो प्रियाविषयी बोलला, पण मी त्याला धमकी दिली की तो केयासोबत जे वागला तसं त्यानं प्रियासोबत वागण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर परिणाम गंभीर होतील वगैरे, म्हणून तर त्यानं. दीक्षा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती. हे तू मला आधी का नाही बोललीस? नितीन असली कामं करूच शकतो. मी इन्स्पेक्टर साहेबांसोबत बोलून घेतो. नितीननं कुणाला तरी सांगून हे घडवून आणलेलं असू शकतं. मी बघतो काय ते. मला वाटतं नितीनचे दिवस भरत आलेत. खूप जपून पावलं टाकावी लागतील. दीक्षा प्लीज, उगाच जोशमध्ये काही करायला जाऊ नकोस. तेवढं तरी ऐक माझं. दक्ष, पण नितीन असं वागेल असं खरंच वाटलं नव्हतं. तुझं वागणं ही अनपेक्षितच आहे ना दीक्षा? म्हणजे कार्तिक असं म्हणतो की ही दीक्षा आणि आधीची दीक्षा यात जमीन आसमानाचा फरक आहे.
आधीची दीक्षा शांत, समजूतदार, सोज्वळ होती आणि आत्ताची भांडखोर आणि बिनधास्त आहे. असं का कळू शकेल का मला? कारण आता मी मुक्त असल्यासारखं वाटते मला. म्हणजे ओरिजिनल अशीच आहे मी. काही कारणं असतात दक्ष, ज्यामुळे माणूस शांत, समंजस होतो, विचार करून वागतो. पण आता तसं नाहीये. माझं मलाच कळत नाहीये मी असं कसं वागू शकते. मी इतकी मोकळी कशी वागतीये? दीक्षा तंद्रीत म्हणाली. दक्ष फक्त तिच्याकडे पाहत होता. तू आराम कर. जरा वेळात ते लोक येतील, मग परत ती सगळी गडबडनी टेन्शन सुरू होईल. टेक रेस्ट, दक्ष म्हणाला आणि लॅपटॉप उघडून कामाला बसला. दीक्षा बेडवर डोळे मिटून पडली होती. अधूनमधून तिची नजर दक्षकडे वळत होती. काम करतानाही त्याच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन दिसत होतं. कदाचित तो नितीनच्या वागण्याचा विचार करत असावा. विचार करत ती झोपून गेली. प्रिया सगळ्यांसोबत शॉपिंग करत होती खरी, पण तिला नितीनचं वागणं जरा ऑड वाटत होतं. मगाशी जेव्हा दीक्षासोबत तो प्रसंग घडला होता तेव्हा सगळे काळजीनं तिच्याकडे धावले होते, पण नितीन मात्र अगदी रिलॅक्स्ड होता. त्याला जणू काही कसलाच फरक पडत नव्हता या सगळ्याचा. त्याच्या चेहऱ्यावर आलेलं छद्मी हसूही प्रियाच्या नजरेतनं सुटलं नव्हतं. खरंच दादा आणि दीक्षा म्हणतात तसा नितीन वाईट आहे का? पण माझं तर प्रेम आहे त्याच्यावर. पण कधी कधी असं वाटतं मी चूक तर करत नाही आहे ना त्याच्याशी लग्न करून. नाही, असा विचार मनातही आणायला नको. हे म्हणजे स्वतःच्याच प्रेमावर डाऊट घेतल्यासारखं झालं. प्रिया विचारात हरवली होती की तिच्या खांद्यावर कोणीतरी टॅप केलं. तिने दचकून पाहिलं तर नितीन उभा होता. कसला एवढा विचार सुरू आहे की आईनं 2 वेळा आवाज दिला तरीही तुला कळलं नाही? नितीननं भुवया उंचावत विचारलं. ते दीक्षा, मगाशीचे झालं त्यानंतर जरा काळजी वाटते तिची. प्रिया बोलून गेली. वाटायलाच हवी, तिच्या हरकतीच तशा आहेत ना, त्याला कोण काय करणार? नितीन म्हणाला. म्हणजे काय म्हणायचंय तुला? प्रियानं गोंधळून विचारलं. आता बघ ना, दादा तिला आवाज देत होता पण तिला कसलंच भान नव्हतं. हा वेडेपणा नाही तर काय आहे? आता रस्त्यावर चालताना माणसानं अलर्ट असावं ना, आसपास बघावं आपण जो रस्ता निवडलाय तो सेफ आहे की नाही, नाहीतर मग हकनाक जीव जातो, नाही का? नितीन म्हणाला. बरोबर आहे तुझं. प्रिया काहीतरी विचार करत म्हणाली. का कोण जाणे, पण नितीनचं बोलणं तिला जरा विचित्रच वाटत होतं. तो बोलत एक होता पण त्याचा अर्थ मात्र काहीतरी वेगळाच होता. सध्या तरी तिनं मनातले विचार झटकले आणि शॉपिंगवर फोकस केलं. संध्याकाळी अनुराधाबाई आणि दिव्याच्या आवाजानं दीक्षाला जाग आली. दोघी काळजीनं तिच्या शेजारी बसून होत्या. त्या दोघींना पाहून ती उठून बसली. आई, तुम्ही कधी आलात? थोड्या वेळापूर्वी आलो. कशी आहेस तू? बरं वाटतंय ना तुला? त्यांनी प्रेमानं विचारलं. मी ठीक आहे. प्रिया कशी आहे? झाली का शॉपिंग? उगाच माझ्या काळजीनं तुम्ही काम अर्धवट टाकून नाही आलात नाही? नाही दीक्षा, प्रियाची सगळी शॉपिंग झाली आहे. ए वहिनी, आम्ही तुझ्यासाठी एक नेकलेस आणलाय. हो ना आई? दिव्या उत्साहात म्हणाली. आई कशाला? माझ्याकडे ऑलरेडी भरपूर ज्वेलरी आहे. अगं असू दे, तू कोणी परकी आहेस का? या घरच्या सुनेसाठी एवढंच तर करूच शकतो ना. बरं तू फ्रेश होऊन खाली ये. थोड्या वेळात माझा भाऊ आणि त्याची फॅमिली येणार आहे. दीक्षा, तुला सुट्टी टाकायला जमेल का? नाही म्हणजे लग्न जरी सुमाच्या मुलाचं असलं तरी आपल्या घरात सगळं होणार म्हटल्यावर आपण जातीनं लक्ष घालायला हवं. सुमा ठीक बोलेल, पण आई तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मी तुमच्या मदतीला आहे. फक्त तुम्ही मला काय करायचं ते सांगा. उगाच कसं मावशींना काही वाटायला नको, दीक्षा म्हणाली. बरोबर आहे तुझं. चला मी जरा आवरावरी करते. बरं दक्ष आत्ताच बाहेर गेलाय, त्यानं तुला कॉल करायला सांगितलाय. बरं मी करते कॉल आणि आवरून खाली येते. हो. अनुराधा आणि दिव्या दीक्षासोबत बोलून खाली निघून गेल्या. दीक्षा उठून आवरायला निघून गेली. अनुराधाबाईंचे भाऊनी त्यांची फॅमिली आल्यानं घर भरलं होतं. सुमतीबाई प्रियाचं कौतुक करून थकत नव्हत्या. दीक्षाशी मात्र त्या थोड्या तुसड्यासारखंच वागत होत्या. दीक्षा तिचं काम व्यवस्थित करत होती. आधी तिला या सगळ्याचं वाईट वाटत होतं, पण सध्याचं नितीनचं वागणं पाहता तिच्या मनातून हे सगळे विचार जवळजवळ निघून गेल्यात जमा होते. दीक्षा किचनमधून सगळ्यांसाठी सूप घेऊन आली. दीक्षा 9 वाजत आले. तुझा नवरा कुणीकडे राहिला? नवऱ्यावर जरा अंकुश ठेवत जा बाई. ही नवऱ्याची जात भरवशाची नाही आहे बघ, मामी म्हणाल्या. मामी तो कामासाठी जरा बाहेर गेलाय, येईलच इतक्यात. दीक्षा जुजबी बोलून मामांकडे वळाली. ती सगळ्यांना सूप बाउल्स देत होती. नितीन डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिला निहाळत होता. ती पुढे जायला वळली तसं त्यानं तिच्या पायात पाय घालायचा प्रयत्न केला, पण दीक्षा अलर्ट होती. तिनं त्याच्या पायावर जोरात पाय मारला. तशी त्याच्या मस्तकात कळ गेली. त्याचा चेहरा वेडावाकडा झाला.
नितीन, काय रे, चेहरा का असा केलास? अनुराधाबाई म्हणाल्या. आई, अहो भाऊजींना सूप तिखट लागलं असेल, हो की नाही नितीन भाऊजी? हो हो, नितीन तिच्याकडे रागानं पाहत म्हणाला. ती त्याच्याकडे रागीट कटाक्ष टाकत आत निघून गेली. सगळेजण खाली बसलेले असताना दक्ष आला. आल्या आल्या त्यानं मामा मामीची चौकशी केली. नजर मात्र दीक्षाला शोधत होती. अनुराधाबाईंच्या लक्षात आलं तशी त्यांनी दीक्षाला हाक मारली. दीक्षा, दक्ष आलाय, त्याला काय हवं नको ते बघून घे. हो आई, आले. दीक्षा बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर दुपारी घडलेल्या गोष्टीचा लवलेशही नव्हता. जर नितीननं हे सगळं घडवून आणलं असेल तर तिला भीतीखाली वावरताना पाहून त्याच्या असुरी महत्त्वाकांक्षेचा विजय होईल. त्यामुळं तिनं स्वतःला समजावलं होतं. दीक्षा, जरा काम आहे, रूममध्ये ये. इतकं बोलून दक्ष रूममध्ये जायला निघाला. तुम्हाला सांगते वहिनी, आजकालच्या मुलांना लहान थोरांचं काही राहिलेलंच नाही. कसं वागायचं, कसं बोलायचं याचे घरातून संस्कार झाले नसल्यानं असं बेदरकारपणे वागतात. सुमती मावशी दीक्षाकडे नजर टाकत म्हणाल्या. हो ना, आता आपल्या नितीनकडे पाहून संस्कार काय असतात ते तुला कळलंच असेल ना मामी? दक्ष त्यांच्याकडे पाहत म्हणाला. तसं सुमती मावशी चिडीचूप झाल्या. दीक्षा, हां चल. दीक्षा दक्षच्या मागे निघून गेली. कुणीकडे होतास तू? दक्ष, तू मला मुद्दाम एकटं सोडून जाऊ कसं शकतोस? मला जरा तुझ्या फॅमिलीबद्दल माहिती तरी द्यायची ना. मला सगळ्यांच्या कचाट्यात सोडून निघून बिनधास्त गेलास तू. दुष्ट दक्ष. रूममध्ये आल्या आल्या दीक्षानं त्याच्यावर तोप टाकली. झालं तुझं? नाही म्हणजे अजून काही उरलं असेल तर बोलून घे. मला वाटलं दुपारच्या हादस्याचा सदमा वगैरे लागला असेल तुला, पण इथे तर तू एकदम जुन्या फॉर्ममध्ये परत आली आहेस. बरोबर आहे म्हणा, दुसऱ्याला सदम्यात टाकणाऱ्या व्यक्तीला कसला सदमा लागणार आहे? दक्ष तोंड वाकडं करत म्हणाला. विषय बदलू नको तू. कुणीकडं गेलेलास तेवढं सांग. मी ना नितीनच्या लग्नाची खरेदी करायला गेलो होतो. घरातलं लग्न आहे, एवढी फंक्शन्स असणार, मग टकाटक नको का राहायला? दक्ष तिरकस हसला. हा, चांगला जोक होता. हो ना, एवढं तर समजतंय ना, मग भांडतेय कशाला गं? भांडकुदळ म्हैस. तुझ्याच कामासाठी गेलेलो ना मी. बघावं तेव्हा शिंग रोखून असते. कसलं काम? मी आणि कार्तिक इन्स्पेक्टर वाघमारेंना भेटायला गेलो होतो. काय म्हणाले ते? त्यांच्या हाती काही क्लू लागला का? इन्स्पेक्टर साहेबांनी मॉलबाहेरील CCTVमध्ये ट्रकचा नंबर ट्रेस केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तो ट्रक चोरीचा होता. ट्रक मालकानं दुपारी 1 वाजता जवळच्या पोलीस ठाण्यात तशी कंप्लेंट केली होती. तो ट्रक सापडला? हो, सापडला. भवानी रोडच्या गल्लीत कुणीतरी ट्रक उभा करून गेलं होतं. यावरून तरी असं वाटतं की कुणीतरी ट्रक चोरून मुद्दाम हे घडवून आणलं. मी कंप्लेंट नोंदवून इन्स्पेक्टरांना त्या माणसाचा शोध घ्यायला सांगितलाय. बघू काय होतंय. एकंदरीत आपला संशय खराही असू शकतो. दीक्षा गंभीर होत म्हणाली. नाकारता येत नाही. दक्ष, ते आईंनी मला थोडे दिवस सुट्टी घ्यायला सांगितली आहे. मी नाही म्हणू शकत नाही त्यांना. नितीननेही सुट्टी घेतली आहे दीक्षा. असो, बघू आपण काहीतरी. हा माणूस घरी आहे म्हटल्यावर काही ना काही कांड नक्की करणार. बरं, तू तुझं आवरून खाली ये, मी जेवणाची तयारी घेते. हो चालेल, दक्ष म्हणाला. तशी दिव्या तिच्या कामाला निघून गेली. नितीन खाली सगळ्यांसोबत बसला होता, पण त्याच्या डोक्यात जोरानं विचारचक्र फिरत होती. आज जे झालं तो फक्त ट्रेलर होता. दीक्षा आणि दक्ष काय करू शकतात याचा त्याला अंदाज आला होता. दुपारी दीक्षा ज्या कॉन्फिडन्सने केयाबद्दल त्याच्याशी बोलली होती, त्यावरून दक्षने तिला सगळं खरं सांगितलं याची कल्पना त्याला आली होती. याचा अर्थ दीक्षाने ते पुरावेही पाहिले असणार, हेही त्याच्या लक्षात आलं. काहीही करून दीक्षा आणि दक्षला ठेचावं लागणार होतं. एव्हाना दक्षच्या मनात दीक्षाविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे हे त्याला कळलं होतं. आता याच गोष्टीचा फायदा कसा उचलता येईल याचा तो विचार करत होता. दक्ष रूममध्ये बसून पुढे काय करायचं याचा विचार करत होता. दीक्षा घरी असणार म्हणजे नितीनला आयती संधी मिळणार हे त्याला माहीत होतं. काहीही करून दीक्षाला सेफ ठेवावं लागणार होतं. पण कसं? अचानक त्याला काहीतरी स्ट्राईक झालं आणि त्याने एक नंबर डायल केला. 3-4 रिंग्सनंतर समोरून कॉल रिसीव्ह झाला. बोल दक्ष. हाय निवेदिता दिदी. आज कसा काय कॉल केलास? नाही म्हणजे घरी गडबड असेल ना म्हणून विचारलं, निवेदिता म्हणाली. हो, नितीन साहेबांचं लग्न आहे ना, इथे स्थान मांडले त्यांनी. मला वाटलंच होतं सुमती आत्या असं वागणार. बरं बोल ना, काय म्हणतोस? दिदी, तुला उद्या इकडे येता येईल? दक्ष, तुला माहिती आहे ना, माझं आणि सुमती आत्याचं बिलकुल पटत नाही. मी आले तर उगाच आमच्यात वाद होतील. तो नितीन पण काही कमी नाही आहे. त्याचं ते घाणेरडं वागणं मला बिलकुल आवडत नाही. त्यासाठीच तर तुला बोलावतोय.
दीक्षाच्या सेफ्टीचा सवाल आहे दीदी. म्हणजे बाकी सगळं तुला आल्यावर सांगतो. प्लीज तू माझ्यासाठी तरी उद्याच्या उद्या निघून ये. अर्जंट नसतं तर मी तुला सांगितलं नसतं. बिलीव्ह मी, तू आलीस की तुला सगळं काही सांगतो. बरं ठीक आहे, उद्या येते मी, निवेदिता म्हणाली. तिनं कॉल कट केला. निवेदिता यायला तयार झाल्यानं दक्षने सुटकेचा श्वास सोडला. कुठल्याही परिस्थितीत दीक्षा आणि घरातल्या इतर कुणावरही संकट येऊ नये यासाठी तो पूर्ण प्रयत्न करणार होता. नितीनच्या घाणेरड्या खेळीपासून दीक्षाला दूर ठेवण्यासाठी तो ते सगळं करणार होता. किती हा विरोधाभास. जिला अडकवायला दक्षने नितीनला पैसे दिले होते, आज तिलाच त्याच नितीनपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पुढं काय वाढून ठेवलं होतं हे मात्र त्या परमेश्वरालाच ठाऊक होतं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.